मी स्नेहल जोशी. नमस्कार. कवयित्री बहिणाबाईंकडे निरीक्षणाला लागणारी सूक्ष्म दृष्टी होती. निसर्गातल्या साध्या साध्या गोष्टींमधलं वैशिष्ट्य त्यांच्या लक्षात यायचं. सुगरण पक्षाचं घरटं आपण नेहमीच पाहतो. ते घरटं किती मुलायम आणि तरीही मजबूत, घट्ट वेणीचं, इवलीशी चोच आणि पायाची 2 बोटं. पण तेवढ्यावर सुगरण अचंबा वाटावा अशी कारागिरी करते. मग माणसाकडे तर 2 हात आणि 10 बोटं आहेत. मग त्याने किती आणि काय काय करायला हवं? ऐकूया बहिणाबाईंची कविता खोपा. अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिल्लासाठी 3 झोका झाडाले टांगला. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिल्लासाठी 3 झोका झाडाले टांगला. पिल निजली खोप्यात जसा झुलता बंगला, पिल निजली खोप्यात जसा झुलता बंगला. तिचा पिल्लामधी जीव जीव झाडाले टांगला. खोपा इणला इणला जसा गिलक्याचा कोसा, खोपा इणला इणला जसा गिलक्याचा कोसा. पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा, तिची उलुशीच चोच तेच दात तेच ओठ. तिची उलुशीच चोच तेच दात तेच ओठ. तुले दिले रे देवान 2 हात 10 बोट. तुले दिले रे देवान 2 हात 10 बोट. अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिल्लासाठी 3 झोका झाडाले टांगला.